पुस्तकाचं नाव आहे माणदेशी माणसं, व्यंकटेश माडगुळकर. स्वातंत्र्योत्तर मराठी साहित्यात जे अक्षर ग्रंथ निर्माण झाले त्यात माणदेशी माणसं या पुस्तकाचा समावेश होतो. या पुस्तकातील व्यक्तिचित्रात जुन्या कथेतील गोष्ट तर आहेच, पण जीवनाच्या अस्सल गाभ्यालाच स्पर्श करणारी नवलकथेची किमया देखील आहे. अंधारातून प्रकट व्हावी, पहाट व्हावी, कळीचं फूल व्हावं, तितक्या सहजतेनं रेखाटलेली ही चित्र अस्सल मराठी आहेत. दरिद्री माणदेशातील सामान्य जीवनातील न संपणारं दुःख निरागसपणे व्यंकटेश माडगुळकर सांगतात. ते दुःख पाहिलं की मन भांबावतं. माणसं सुखासाठी धडपडत असतात, पण त्यासाठीच ती जन्माला आलेली नसतात असा उदार विचार मनामध्ये येतो. जीवनातील हे कारुण्य माडगुळकरांनी कलावंताच्या अलिप्ततेनं टिपलेलं आहे. त्यामुळे त्यांची ही माणसं आपल्याला विसरता येत नाहीत. त्यांची आठवण झाली की ती मनाला अस्वस्थ करून टाकतात. नामा मास्तर. मिरज ते पंढरपूर खेपा घालणारी सर्व्हिस मोटार धुराळा उडवीत भन्नाट धावता धावता सरूबाईंच्या मठाशेजारी आली आणि आचके देत देत थांबली. समोरच्या आरशात पाहून मकबूल ड्रायव्हरनं कपाळावरची टोपी मागे सारली आणि खाकी डगल्याच्या बाहीनं घाम पुशीत तो किन्नरवर ओरडला, याशा, अरे ड्रमा शेजारी बसलेल्या त्या साहेबांना विचार, सरूबाई मठावर उतरणार आहेत ना? हौदातल्या बाकड्यावर अवघडून बसल्या बसल्याच मी पेंगत होतो तो खडबडून जागा झालो. बाकड्याखाली ठेवलेली पिशवी काढून घेतली आणि खाली उतरलो. मोटार निघून गेली. सरूबाईचा मठ म्हणजे काडाचं एक लहानसं खोपटं. अवतीभोवती 2-3 निंबाची झाडं. नाही म्हणायला जरा पलीकडे शेतकऱ्याची एक वस्ती होती. क्षणभर निंबाखाली सावलीमध्ये उभा राहिलो. अंगावरला धुराळा झटकला. शेजारच्या विहिरीत उतरून हातपाय धुतले, पाणी ढोसलं आणि वर आलो. अंग एवढं आंबून गेलं होतं की मुळ्यांना उस देऊन निंबाच्या गार सावलीत झोपावंसं वाटलं. पण म्हटलं असं मरगळून भागणार नाही, पुन्हा ऊन आलं म्हणजे त्रास. आणि शिवाय घरची ओढ होतीच. 7-8 मैल मजल मारायची होती. मध्ये एक लहानसं गाव होतं. ते ओलांडलं की आलं घर. जेवण वेळेपर्यंत पोचू अशा हिशोबानं वाहना हातात काढून घेतल्या. पिशवी पाठीवर टाकली आणि मारला झपाटा. काळ्या रानातून नागमोडी सरपटत जाणारी पाऊलवाट हा हा म्हणता संपली आणि 2-2.5 कोस मागं टाकून चोपडीत आलो. मागवाड्यातली कुत्री भुंकली. मातीत खेळणारी पोरं झिपऱ्या सावरून पाहू लागली. एका खोपटासमोर वाकाच्या बटा फिसकारत बसलेल्या काळ्याशार मांगिणीनं एक वार माझ्याकडे पाहिलं आणि डोईवरला पदर सावरून आपलं काम पुन्हा चालू केलं. निंबाच्या सावलीला बसलेल्या 2-3 मांगांनीही मुंड्या फिरवून माझ्याकडे पाहिलं. खाली मान घालून मी आपला झपाट्यानं पाय उचलीत होतो. गावातल्या मारुतीच्या देवळावरून चावडीवरून पुढे गेलो. शाळेची इमारत लागली. दगडी भिंतीवर ढोबळ अक्षरामध्ये लिहिलेलं होतं, लोकल बोर्ड मराठी शाळा, मौजे चोपडी. ती डांबरी अक्षरं मनातल्या मनात वाचून होताच तोच आवाज आला, राम राम यांकापराव. आशा सलगीनं हाक मारणारं कोण म्हणून मी थोडा थांबलो आणि पाहिलं. पोरगा माझ्याकडे पाहून हसत होता. डोक्यावर कोसदार पटका, अंगात हातमागाच्या कापडाचा खेडवळ शिलाईचा पांढरा अंगरखा, कोट, खाली दुटांगी धोतर. जरा निरखून पाहिलं आणि मग ओळख पटली. अरे हा तर नामा मांग. पुन्हा एकदा निहाळला आणि ओरडलो, अरे नामा, तू इकडे कुठे? नामा हरकला होता. हसून बोलला, ओळख ठेवली तर. मी मास्तर हाय इथं शाळेत. लई दिवसांनी आला गावाकडं. अरे झाले खूप दिवस. आणि आलो होतो तेव्हा तुझी काही गाठ नाही पडली. बरं झालं, लई दिसन गाठ पडली. खुशाली काय? अरे होय, ठीक आहे. शाळेतली आठवण आहे का? मग मला राहवलं नाही. नामाच्या पाठीवर थाप टाकून मी त्याला जवळ ओढला. अरे त्या आठवणी विसरेन होय. त्या माझ्या सलगीनं
नामा अधिकच हरकला. चला च्या पिऊ, असं म्हणून त्यांनी शाळेतल्या पोराला हाक मारली. माझ्या हातातली पिशवी त्याच्याकडे दिली. साळ ठेव, पोरासनी सांग आरडा करू नका, वाचत बसा. आणि माझ्या हातात हात घालून नामा चालू लागला. शाळा कधी सोडलीस आणि अखेर मास्तर झालास? बाप तुझा चांगलाच हरकला असेल. नामा थोडा गंभीर झाला. मागच्या सालीच पटकीत गेला, त्यानं नाही बघितलं. काही वेळ न बोलताच आम्ही चालत राहिलो. 7-8 महिने झालं नोकरी लागून. नादारी मिळाली. कसंबसं करून 7वी पास झालो. अर्ज केला. खालच्या जातीतला म्हणून लगी झाली नेमणूक. शिकला सवरला तरी नामाची भाषा पूर्वीचीच होती. हेल जुनेच होते. याच बोलीत तो शिकवत असणार. पण शुद्ध भाषेची तिथे जरुरी होतीच कुठे. धनगर, कुणबी, महार, मांग यांची वस्ती असलेल्या त्या एवढ्याशा खेड्यात तांबडं मुंडासं आणि गोल कुडती घालून शाळेत येणाऱ्या 10-5 पोरांना नामासारखाच शिक्षक योग्य. शुद्ध बोलणाऱ्या उच्चवर्णीय शिक्षकांपेक्षा तोच त्यांना अधिक जवळचा. आंबाडी केकताडीचा वाख करून कुणब्यांना नाडा सौंदर्य पुरवण्याचा आपला पिढीजात धंदा सोडून नामा थोडा शिकला आणि आपल्याच लोकांना थोडं शिकू लागला. मला बरं वाटलं. माझ्या एवढ्याशा खेड्यातला एक गरीब मांगाचा पोर शिक्षक झाला हे विशेष नव्हतं का? अभिमान वाटण्यासारखं नव्हतं का? शाब्बास नामदेवा, आता आपल्या जातीतल्या मुलांना असंच शिकवून शहाणं कर. काय मिळतो पगार तुला? मिळतो 30. भागतं कधीतरी कसं तरी त्यात. रस्त्याच्या लगतच एका छपरात हॉटेल होतं. मी आत जाऊन बसलो. नामा बाहेर असलेल्या फटकुळावर बसला. चुलवणाशी लाकडं फुंकीत बसलेल्या काटकुळ्या माणसाला म्हणाला, आवरा धोंडीप्पा, 2 चहा द्या फक्कड. धोंडी आप्पानं एक वार माझ्याकडे पाहिलं आणि म्हटलं, झालंच नव्ह का, जाळ लागलाय, आता आधण इलं. चुलवणावर एक भलं मोठं जर्मन सिल्वरचं पातेलं होतं. बाजूच्या डबड्यातील 4-5 पसे साखर घेऊन धोंडी आप्पांनी टाकली. लगेच चहाची पूडही बचकभर. पाण्यावर चहाची काळीशार पूड तरंगू लागली. पातेल्यातून निघणारी वाफ शेजारी मांडावर ठेवलेल्या परातीतल्या शेवचिवड्याच्या तेलकट वासाबरोबर घेऊन तरंगू लागली. आणि काय यंकापराव, घरची समधी खुशाल आहे ती नवं? अरे होय, सगळी ठीक आहेत. तुझं कसं काय, लगीन केलंस की नाही? भलं, 2 पोरं आहेत की. ठीक ठीक. कुठं गावीच आहेत का इकडे? तर हेतं कशाला, मी एकलाच आहे इकडं. आणि मग भाकरी तुकड्याचं रे काय? शनिवार रविवार जातो घरी, येताना घेऊन येतो बक्कळ भाकरी, पुरत्यात 2 रोज. पुन्हा करतो हातानं, नाहीतर पुन्हा जातवाल्याकडनं जाऊन घेऊन येतो. खाण्यापिण्याचे हाल होतात म्हणून कुरकुरायला नामा पांढरपेशा होता थोडाच. जेवणाचे जास्त चोचले करायचे त्याला माहीत नसावं. चहा तयार झाला. काळपट फडक्यातून एका मोठ्या किटलीत गाळला गेला. एक कानतुटका कप भरून धोंडी आप्पानं मला दिला. हॉटेलात बाहेरच्या बाजूला लोंबणाऱ्या शिंक्यातून नामानं अस्पृश्यांसाठी ठेवलेली कब्बशी काढून घेतली. धोंडी आप्पानं त्यात चहा ओतला आणि निखाऱ्यालगत किटली ठेवून दिली. माझ्याकडे पाहून नामा म्हणाला, घ्या. तो काळपट आणि तुरट चहा मी आणि नामा पिऊ लागलो. चहा संपवून परत शाळेकडे जाताना पूर्वीच्या शाळेतली आठवण झाली. मी हसलो. ते नामाच्या ध्यानात आलं आणि त्यानं विचारलं, हसलंस हा? अरे होय, आठवण झाली शाळेतली. कसली? तू शाळेत लावणी म्हटली होतीस, आठवलं. त्यावर नामाही हसला. त्यानं माझ्या हातावर टाळीही दिली. तेव्हा मी आणि नामा मराठी 2रीच्या वर्गात होतो. फाटकं तुटकं धोतर कुडतं घालून 1 फुटकी पाटी घेऊन नामा शाळेमध्ये येई. नेहमी येई. आमची चांगली मैत्री होती. मी माझी पुस्तकं पेन्सिल नामाला देई.
तोही माझ्या भोवऱ्यासाठी बारीक वळी चरी वळून देई, गोफण घेऊन देई. रानातली भल्या पारव्यांची अंडी मला दाखवी. झाडावर चढायला आणि सूर फाट्यानं खेळायला त्यांनीच मला शिकवलं. नामाला हलगी फक्कड वाजवता येत होती आणि तो लावणेही झोकात म्हणे. एकदा जुने मास्तर बदलले आणि नवे आले. त्यांना 1-2 दिवस झाले. एके दिवशी काय लहर आली कोण जाणे. सगळ्या वर्गाला उद्देशून त्याने विचारलं, अरे गाणी कोणाकोणाला येतात रे म्हणायला. मला मास्तर, मला मास्तर, असा एकच गिल्ला झाला. 10-5 पोरांनी हात वर केले आणि त्यामध्ये नामाही होता. त्यावर मास्तरनी एका एकाला म्हणायला लावलं. कोष्ट्याच्या रघुनं एक अभंग म्हटला. मी काकांनी शिकवलेली एक कविता म्हटली. रामा पाटकानं रडवे माझे वदन बघोनी ही कविता म्हटली. तसा वर्गामध्ये खूप हशाई पिकला, कारण राम अगदीच बावळट होता आणि त्याचा आवाज भसाडा होता. मास्तरनी टेबलावर छडी आपटून सगळ्यांना चुपचाप केलं. अखेरची पाळी आली नामावर. तो उठून उभा राहिला. 1-2दा खाकरला आणि उजव्या कानावर हात ठेवून त्यांनी खड्या आवाजामध्ये म्हणायला सुरुवात केली. बरं ज्वानीचं वादळ सुटलं बाई सुटलं, मला साख्यानं नाही कसं म्हटलं ग, असं काहीतरी करत करत तो गायला लागला. आणि तेव्हा मास्तर जोरात ओरडले, गाड्या हा बंद कर, गाढवा लावणी म्हणतो शाळेत, थांब फोडून काढतो तुला. आणि ते टेबलवरून धडपडून उठले. दांड दांड पाय आपटीत आले आणि नामाच्या अंगावर त्यांनी निरगुडीच्या छड्या सपासप ओढल्या. एवढा चिवट बांध्याचा नामाया, पण त्या मारानं गुरासारखा ओरडला, हिरवा पिवळा झाला. आता त्या आठवणींनी हसलो, पण तेव्हा नामाच्या अंगावर उठलेल्या वळावरून हात फिरवून मी सुद्धा रडलो होतो. शाळा सुटल्यावर आम्ही दोघंही ओढ्याकाठी गेलो. तिथल्या वडाखाली बसलो. नामा रड रड रडला. बराच वेळ झाला. तेव्हा त्याचा हात धरून मी म्हणालो, नाम्या चल घरी, तुझी आई शोधत असेल तुला. अंगरख्याच्या फाटक्या बाहीनं नामानी डोळे पुसले. जरा वेळ खाली पाहात तो गप्प बसला आणि पुन्हा डोळे पाण्याने भरून म्हणाला, आता मी कधी कधी शाळेत येणार नाही. नामाचा हा निश्चय खराच. माझ्या बालबुद्धीलाही वाटलं, असला मार खाण्यापेक्षा त्या शाळेमध्ये जाऊ नये. मग मी नामाला घरी पोचवत गेलो, मांगवाड्यातल्या त्याच्या खोपटापर्यंत. नामाचा बाप गंगाराम मांग हा सज्जन माणूस होता. आम्ही गेलो तेव्हा अंगणात उघडाच बसून तो बैलासाठी वेसण करत होता. मला पाहताच तो उठला आणि म्हणाला, कुणीकडं कुरकरणी आज, बसा कट्ट्यावर, झाक सावरलाय. मी कट्ट्यावर बसलो. नामानं दप्तर उभ्या उभ्याच खाली आपटलं आणि आपल्या बापाच्या गळ्यात जाऊन पडून रडत रडत सारं सांगितलं. विटकं पातळ नेसलेली त्याची आई आली आणि त्याला कुरवाळून समजावू लागली. धाड बडवली त्या मास्तराची, लेकरं बाळ हाईत का नाहीत त्याला, पेटू दे ती साळा. अरे कुठं शिकून अंमलदार व्हायचंय आपणासनी, राहतो आपल्या घरी. पण गंगारामाला ते पटलं नाही. तो म्हणाला, अगं येडी आहेस का, नगर रडूस नामा, अरे साळत जायचं म्हणजे मार खायलाच हवा, त्या बगर लिहून कुठं कुठलं. मी सांगतो मास्तरला पुन्हा मारू नका म्हणून तुला. अरे पोटाला चिमटा घेऊन थोड्या मोठ्यांच्या हातापाया पडून तर मी तुला शिकवणार, शहाणा करणार आहे. 7वी पास होई आणि मग तू बी हो असं मास्तर. माझं डोळं निवत्याल तुला खुर्चीवर बसलेला बघून. गंगारामनं नामाच्या पाठीवरून हात फिरवला. त्याचे डोळे पुसले. नामाची समजूत काढली. तो आता पुन्हा पूर्ववत शाळेत जाऊ लागला. नामा आता मोठा होऊन मास्तर झाला होता. मीही मोठा होऊन 4 पैसे मिळवण्याच्या मागे लागलो होतो. मध्यंतरी बरीच वर्ष आमची गाठ पडलेली नव्हती. माझ्यात आणि नामात आता अंतर निर्माण झालं होतं. पण नामा अद्यापही माझ्या मनात घर करून राहिलेला होता. बोलता बोलता मी शाळेत आलो. वेळ झाली होती म्हणून नामानं शाळा सोडून दिली.
झुडपावरून भोरड्यांचा कळप उडावा तशी पोरं पाट्या दप्तर घेऊन बाहेर पडली. शाळेत मी काही वेळ बसलो. जुन्या आठवणी निघाल्या. पुष्कळ बोललो. अखेर उशीर झाला तेव्हा पिशवी उचलली आणि म्हटलं, बरं आहे नामदेवा, मजल मारायची आहे अजून, चलतो आता. बोलता बोलता ऊन बरंच झालं. अरे ऊन खाली आल्यावर का जायचं होईना, जेवणा खाण्याची व्यवस्था करतो. अरे छे रे, कशाचं ऊन, शहरात 4 दिवस घालवले म्हणून मी काही मूळचं विसरलो नाही. आता गाव जवळ करीन हा हा म्हणता. माझ्या हातातलं ओझं आपल्या हातात घेऊन नामदेव मास्तर चांगला फरलांग 2 फरलांग मला घालवायला आला. मग मीच म्हणालो, अरे जा आता परत, मी जातो. आणि आता पुन्हा गाठ भेट. अरे गाठ भेट नेहमीचीच, कितीही झालं तरी एका गावचे आपण. आता आहे ती नोकरी सोडू नकोस, चांगले 4 पैसे जमव, ट्रेनिंग कॉलेजला जा, हा आणखी जरा वनवास सोस आणि ट्रेंड हेडमास्टर होऊन जा. जाऊ? बराय, जा आता, ऊन झालं. नामा उभा राहिला. त्याच्याकडे पाठ फिरवून मी आपली वाट तुडवू लागलो आणि त्यावर एखाद दुसरं साल गेलं. मधला वेळ गेला आणि पुन्हा नामाची गाठ पडली. ती अगदी वेगळ्या अवस्थेत. कोल्हापुरी. एके दिवशी रात्री माझा एक मित्र घाईघाईनं आला आणि म्हणाला, चल आटप कपडे कर, आज जरा मजा करू. कसली रे? तमाशाला जाऊ. छट, मी नाही येणार. हे शहरी तमाशे म्हणजे 4 नकट्या पोरींनी केलेली फिल्मी गाण्यांची उधळमाधळ. कुणीकडे कड्या ढोलक्यावर ढंगबाज म्हारकी लावणी आणि कुठेही असली फिल्मी गाणी. अरे नाही, मस्त तमाशा आहे भाऊ मांगाचा. भाऊ मांगाचं नाव ऐकल्यावर मीही अधिक ओढून धरलं नाही. तो डफ तुंतुड्याचा आवाज, त्रिकोणाचा किणकिणाट, चाळांची छिनछिन, सगळं काही जाणवलं. डोळे कान अधीर झाले. मी कपडे केले, नेहरू शर्टच्या खिशात चिल्लर टाकली, सिगरेटचं पाकिट, काड्याची पेटी कोंबली आणि म्हणालो, मित्रा चल. थिएटर जवळ पोहोचलो. दर्शनी बाजूला झपक पोशाख करून आणि चोचा रंगवून नाचणाऱ्या पोरी बाकड्यावर बसलेल्या होत्या आणि आल्या गेल्याकडं घायाळ नजरा फेकीत होत्या. बेडरपणे त्यांच्याकडे पाहून आम्ही 2 स्पेशल तिकीटं काढली आणि विडे तोंडात कोंबून बोर्डावर विंगाट टाकलेल्या खुर्च्यांवर बसलो. थिएटर चिक्कार भरलेलं होतं. विड्या सिगरेटच्या धोरानं कोंदलेलं होतं. गलका चाललेला होता. गणगवळण हळूहळू सुरू झाली. पायपेटी वाजू लागली. तबला घुमू लागला. तुणतुणं आणि दिमडीनं त्यांना जोड दिला. पडद्याआडून चापून चोपून पातळ नेसलेल्या पोरी बाहेर आल्या. चाळाच्या छिनछिनाटात पहिला तराणा सुरू झाला. बारीला सुरुवात झाली आणि एवढ्यात पडद्याआडून नामू मास्तर हातात त्रिकोण घेऊन बाहेर आला. मी आश्चर्याने थक्क झालो. आमच्या त्या भेटीनंतर नामाची माझी पुढची गाठ अशी पडेल असं कधीही स्वप्नात वाटलेलं नव्हतं. चोपडीच्या शाळेत मास्तर असलेला नामा भाऊ मांगाच्या या तमाशात कसा आला? केस मानेवर लोळतील असे वाढलेले, अंगात पातळ मलमली अंगरखा, त्याच्यावर ते काळं जाकीट आणि खाली तलम धोतर, मान राघूसारखी वाकडी करू. नामा त्या झोकामध्ये त्रिकोण वाजवीत होता. मला तिथूनच ओरडावंसं वाटलं, अरे नामा, तू इथे कसा काय? पण तसं ते ओरडणं बरोबर नव्हतं. मी गप्पच राहिलो आणि नामाची करामत पाहू लागलो. शेवटी बारी संपल्यावर मला राहवलं नाही. त्याला एकीकडे बोलावून मी घट्ट मिठी मारली. शाब्बास बहादर, नामागड्या, जंग दिलास तू उठून आज. तुझ्या ते कसं आलं कोठून? पण तुम्ही इथं कसं? आणि तिकीट काढून आला वय? माझी चौकशी केली असती तर कुणी बी सांगितलं असतं. अरे मला कुठं माहिती होतं? अरे पण तू मास्तरकी सोडून हा पेशा कधी घेतलास? काय चव आहे त्या मास्तरकीत? घरचं खावं आणि सरकारची नोकरी करावी, मिळकत काय नाही. पोरांना शिकवण्यात माझं काय मन लागना. दिला राजीनामा शिरलो तमाशात. आता माझं झॅक चाललंय. माझ्या मनाजोगता धंदा हाय आणि मिळकत बी किती चांगली हाय, काय सांगू.